चला आपण आज अशी वेगळ्या पद्धतीची रेसिपी बघूया, ती पण व्हेज नाही, नॉनव्हेजमध्ये बघूया. ती पण कुठली रेसिपी आहे मी तुम्हाला अगदी थोड्याच वेळाने सांगणार आहे. चला मग आपण वेळ न घालता अगदी झटपट रेसिपीला सुरुवात करूया. विराजमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. ती आहे आपली रेसिपी मस्त कोळंबी भजी, अगदी कुरकुरीत. मी अर्धा किलो कोळंबी घेतली आणि तिला स्वच्छ धुवून त्यामध्ये आता आपण निंबू पिळून घेऊया. एक निंबू मी पिळून घेते, कारण की निंबू पिळल्याने त्याचा वास पण जाईल आणि खायला अगदी छान टेस्टी लागेल. त्यामध्ये अर्धा आपण चमचा हळद घालूया आणि 1 चमचा आपण धना पावडर घालूया, 1 चमचा तिखट, 1 चमचा कोळंबी मसाला आणि त्यानंतर मी अर्धा चमचा घरचा मसाला वापरते आणि 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट. चवीपुरते मीठ घालून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये मी टिक्का मसाला 3 चमचे घालते. टिक्का मसाला घातल्याने अगदी कोळंबी अशी कुरकुरीत आणि टेस्टी लागते. तुम्ही टाकून बघा, नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल. आता आपण हाताने छान त्याला मिक्स करून घेऊ. तुम्ही यामध्ये तांदूळाच्या पिठाने सुद्धा फ्राय करू शकतात. त्यामध्ये 1 चमचा डाळीचं पीठ आणि 1 चमचा रवा असं करूनही तुम्ही फ्राय करू शकतात. त्यामध्ये मी अर्धा चमचा तेल घातलं, तेही छान आपण मिक्स करून घेऊ. छान आता मिक्स झालं. आता आपण त्यावर प्लेट ठेवून अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवून देऊया. अर्धा तास झाल्यानंतर अगदी आपली कोळंबी छान मुरली गेली आहे. आता आपण एअर फ्रायमध्ये तिला छान असं रोस्टेड आपण करूया. अगदी कमी तेलामध्ये खाली तेल लावून आपण असं एक एक करून तिला ठेवून देऊया. अगदी छान कुरकुरीत होते. अगदी अर्ध्या पळी तेलामध्ये आपण ही कोळंबी बनवू शकतो एअर फ्रायमध्ये. सर्व मी अशा रचून देते. सर्व रचून दिल्या. त्यानंतर आपण आता ट्रे आपण लावून देऊया आणि 180 डिग्रीवर आपण 15 मिनिटासाठी छान आपण कुरकुरीत बेक करायला ठेवून देऊया. झाली आपली कुरकुरीत कोळंबी. आता आपण ट्रे काढून घेऊया. मी मध्ये उघडून बघितलं होतं, त्यामध्ये मी अर्धा चमचा ब्रशने तेल लावलं. ते दाखवण्याचं स्किप झालं. बघा किती छान अशी कुरकुरीत आणि टेस्टी आपली कोळंबी तयार झाली आहे. अगदी कमी तेलामध्ये आणि हेल्दी खायला. आता आपण तिला प्लेटमध्ये गार झाल्यानंतर काढून घेऊया. स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. आता आपण एअर फ्रायमधली बघितली. आता आपण डीप फ्राय बघूया. कढईमध्ये तेल घालून तेल छान तापलं की आपण एक एक कोळंबी हळुवारपणे सोडूया आणि आपली कोळंबी आपण जशी भजीप्रमाणे तळतो त्या पद्धतीने आपण कोळंबी तळून घेऊ. अगदी साधी, सोपी आणि झटपट होणारी कोळंबी रेसिपी. आता छान आपण तिला असं पलटून घेऊ आणि चांगली छान अशी क्रिस्पी होते तोपर्यंत आपण छान तिला फ्राय करून घेऊ. मी तुम्हाला 2 प्रकारामध्ये कोळंबीची रेसिपी दाखवली. कोळंबी भातही खूप छान लागतो आणि रस्सा कोळंबी
ही पण अप्रतिम लागते. आता आपण काढून घेऊया. झाली ती तयार. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जाळीच्या चमच्याने आपण काढून घेऊया, जेणेकरून तिचं तेल छान नितरून जाईल. बघा किती छान कुरकुरीत कोळंबी तयार झाली, मस्त. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. मी तर बनवली कोळंबी भजी. तुम्ही कधी बनवतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी पुढची रेसिपी बघत राहा. धन्यवाद.